छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली। शासनाकडून स्ट्रॉंग रूम उघडण्यात आले असून उमेदवाराला ईव्हीएम दाखवण्यात आले। ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडिया। सध्या थोड्याच वेळामध्ये जे आहे ते मतमोजणीला सुरुवात होणार आहे। ईव्हीएम मशीन जे आहे ते या ठिकाणी आणले जाणार आहे आणि संबंधित अधिकारी जे आहे ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे। आता स्ट्रॉंग रूम जे आहे ते उघडण्यात आलेले आहे। थोड्याच वेळामध्ये जे आहे ते प्रत्यक्ष मतमोजणीला जे आहे ते सुरुवात होणार आहे आणि जिल्हाभराचा निकाल जो आहे तो येण्यास सुरुवात होणार आहे। जिल्हाभरातील तब्बल 63 जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीच्या निवडणुका ज्या आहेत मतमोजणी जी आहे ती होणार आहे। आता त्यामुळे आता संपूर्ण मतदाराचं भवितव्य जे आहे ते मतपेटीमध्ये बंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी अधिकारी वर्ग जे आहे ते आलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आता ईव्हीएम मशीन जे आहे ते बाहेर काढल्या जातील आणि मतमोजणी जी आहे ती देखील सुरुवात या ठिकाणाहून केली जाणार आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर। अशा पद्धतीने सध्या मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। स्ट्रॉंग रूम उघडण्यात आले। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। स्ट्रॉंग रूम उघडून उमेदवारांना ईव्हीएम दाखवण्यात आले आणि आता काही वेळातच संभाजीनगर जिल्ह्यातलं चित्र स्पष्ट होईल।